संगमनेर विधानसभा मतदारसंघातील काही दिवसांपूर्वी झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या सुरेश शिंदे यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट दिली। यावेळी कुटुंबाला आर्थिक मदत, किराणा किट तसेच सांत्वनपर भेट देण्यात आली। याप्रसंगी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस तथा दैनिक समर्थ गावकरीचे संपादक डॉक्टर विश्वासराव आरोटे, अखिल महाराष्ट्र वैदू समाजाचे अध्यक्ष स्वामी शिरकुल, माजी अध्यक्ष शामलिंग शिंदे, वैदू समाजाचे पाटील साहेबराव शिंदे, शामराव शिंदे, अण्णा शिंदे, बबन गायकवाड, वैदू समाज प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू शिंदे, उपाध्यक्ष रवी शिंदे, सदस्य मच्छिंद्र शिंदे, जग्गू शिंदे, अशोक शिंदे, मुशील गया शिंदे तसेच सिन्नरचे कन्हैया धनगर आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी बोलताना डॉक्टर विश्वासराव आरोटे यांनी सांगितलं की अखिल भारतीय वैदू सामाजिक संघटना समाजातील प्रत्येक कुटुंबाच्या सुखदुःखात सहभागी होत असून गरजू बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे। संघटनेच्या माध्यमातून तरुण आणि ज्येष्ठ नागरिकांना एकत्र आणून केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना, प्रशिक्षण उपक्रम आणि सामाजिक विकासाच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत। अपघातग्रस्त कुटुंबाला दिलासा देण्यासाठी संघटनेने पुढाकार घेतल्याबद्दल कुटुंबियांनी उपस्थितांचे आभार मानले। या भेटीदरम्यान संवेदनशील वातावरणात मृतांच्या कुटुंबियांना धीर देत समाजातील एकोप्याचं दर्शन घडलं। कैलासवासी सुरेश शिंदे यांचं 13/3/1995 रोजी जन्म झाला आणि अवघ्या 13/2/2026 रोजी या तरुण मुलाचा मृत्यू पावला। खरं तर ही त्या माय माऊलीच्या आणि त्याच्या पत्नीला, त्याच्या परिवाराला आणि या वैदू समाजातील सर्व समाजाला दुःख झालेलं आहे। या दुःखाच्या प्रवाहात ही अखिल भारतीय फाउंडेशन वैदू समाज हे देखील सहभागी झालेले होते। खरं तर अशी घटना कुणाच्याही परिवारात येऊ नये, कारण तरुण मुलगा ज्या कुटुंबातून निघून जातो त्यावेळेस त्या कुटुंबाची परिस्थिती आणि त्या कुटुंबाचा करता करविता आणि त्याची माय माऊली असेल, वडील असेल, पत्नी असेल, त्याचे मुलं असेल, या परिवाराला आधार देण्याचं काम खरं समाज करत असतो आणि हे काम या समाजातील तरुणांनी केलं। खरं तर प्रथम या कैलासवासी सुरेश शिंदे याच्या पवित्र आत्म्यास शांती लाभो अशी मी आमच्या राज्य पत्रकार संघ गावकरी समूहाच्या वतीने, अखिल भारतीय वैदू फाउंडेशनच्या वतीने त्याला श्रद्धांजली अर्पण करतो। आणि खरं तर संपूर्ण सर्व समाजाच्या संघटना असतात। आपण संघटनेच्या बाबतीत बघितलेलं आहे। संघटनेच्या बाबतीत बघायचं म्हणल्यानंतर संघटना या जागरूक केव्हा होतात, राजकारणाच्या जेव्हा निवडणुका लागतात तेव्हा संघटना जागरूक होतात। पण मी अखिल भारतीय वैदू सामाजिक ही संस्था हे फाउंडेशन बघितलं। या फाउंडेशनचं कामकाज सुखात नव्हे तर दुःखात उभी राहणारी ही संघटना, या संघटनेचे संस्थापक आणि मार्गदर्शक म्हणून पोलीस निरीक्षक दशरथ आटकर यांच्या संकल्पनेतून माजी प्रदेश अध्यक्ष, माजी नगरसेवक शामलिंग शिंदे असेल, साहेबराव पवार असेल, अशोकजी पवार असेल आणि आता विद्यमान अध्यक्षपदाची सुरुवात यांच्याकडे त्यांनी गेल्या 1 महिन्यापूर्वी सोपवली। ते सोलापूर भागातील त्यांची जन्मभूमी जरी असली तरी आता कर्मभूमी ही त्यांची संपूर्ण महाराष्ट्र असे डॉक्टर स्वामी शिरकुल यांच्याकडे जबाबदारी दिल्यानंतर, पहिल्याच मीटिंगमध्ये ठरल्यानंतर ज्या ठिकाणी अशी दुःखद घटना असेल त्या ठिकाणी संघटनेच्या वतीने जाऊन त्या कुटुंबाला आधार देणं ही संघटनेची प्राथमिक जबाबदारी समजून काल आम्ही नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा येथे वैदू समाजातील आणि मराठा समाजातील 9 दुकानदारांचं जळीत झालं आणि त्या परिवाराला आधार दिला पाहिजे, मदत केली पाहिजे। ती मदत किती आहे यापेक्षा त्या मदती देण्यासाठी त्या घरापर्यंत जाऊन त्यांना आधार देण्याचं काम या संघटनेने केलं। काल त्या ठिकाणी देखील त्यांना आर्थिक मदत आणि 1 महिन्याचा किराणा त्या ठिकाणी देण्यात आला। त्यानंतर टाकळी येथे एका तरुणाचा अटॅक घेऊन मृत्यू झाला, त्या कुटुंबाला देखील थोडी मदत आणि सांत्वन भेट दिली। आणि या संघटनेचा विषय जो होता तो त्या सभेत झाला होता। खरं तर या तरुणाचं जाणं हे सर्वांना अंतकरणाने दुःखद घटना आहे। परमेश्वर त्यांना या दुःखद घटनेतून सावरण्याचं शक्ती देव। आणि आज या ठिकाणी या परिवाराला जी काही मदत संघटनेच्या वतीने देण्यात येईल ती मदत म्हणजे ही या कुटुंबाला तुरळक जरी असली तरी काही दिवस दुःखातून बाहेर पडून पुढं या समाजाने देखील असाच एक चांगला उपक्रम हाती घ्यावा, त्याचा डेमो म्हणून आम्ही या संघटनेच्या माध्यमातून शामलिंग शिंदे असेल, स्वामीजी असेल,
आणि आटकर्ली असन या समाजातील रत्न आहे. कारण अखिल भारतीय सामाजिक फाउंडेशन हिची निर्मिती ही त्या काळामध्ये झाली ही अत्यंत चांगली बाब आहे. कारण वैदिक समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन संपूर्ण समाजाचा वेगळा झाला होता. कारण त्यांच्यात असणारे कायदे, त्यांच्यात असणारे निर्बंध यामुळे जी समाजामध्ये वेगळी ओळख निर्माण झाली. मात्र फाउंडेशनच्या माध्यमातून हा समाज आजही सुखात नव्हे तर दुःखात उभा राहणारा हा समाज आणि आम्ही देखील मराठी समाजातील असलो तरी आजही मायमाऊली जेव्हा आमच्या गावात येते त्यावेळेस त्या मायमाऊलीला आमच्या सर्व सुखदुःखाच्या कार्यक्रमात आमची बहीण म्हणून आम्ही सामावून घेत असतो. मात्र सुरतच्या बाबतीत जी घटना घडली ती आमच्या मराठी समाजाच्या परिवारातून झाली. अशा लोकांना शिक्षा झाली पाहिजे यासाठी ही संघटना या संघटनेच्या माध्यमातून नक्कीच बळ देण्याचं काम आपण करू अशी मी या कुटुंबाला ग्वाही देतो. खरं तर आज धावपळीचा तिसरा दिवस मी या ठिकाणी आणि जर मला सगळ्यांना सांगायला पाहिजे होतं तर माझं मत असं आहे का ज्यावेळेस दुःख परिवारात जात असताना त्या माय माऊलीला, त्याच्या पत्नीला, त्याच्या मुलांना आधार देण्यासाठी सर्वांनीच यावं लागतं. आणि हे करत असताना जरी या मुलांनी ही घटना घडल्यानंतर ती ताकद दाखवली, ती ताकद ही नक्कीच उद्या कुणी आपल्यावर कोणताही छत्रवार करण्याच्या अगोदर विचार करेल. आणि तुमच्या समाजाकडे असणाऱ्या तरुणांकडे, तुमच्या काळातील तरुण हे शरीरयष्टीने चांगले असतात, तब्येतीकडे लक्ष देत असतात आणि अशा तरुणांना अखिल भारतीय फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक याबाबत देखील योग्य मदत करण्याचा निर्णय या संघटनेने घेतलेला आहे. म्हणून या ठिकाणी आलेल्या या मायमाऊलीला या दुःखातून बाहेर पडण्याचं परमेश्वर सामर्थ्य देऊ ही त्याला श्रद्धांजली. यानंतर मी श्यामदेवी शिंदे यांनी विनंती करत महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 9423 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 9423 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आय डी आहे AKLgavkari@gmail.com.